तेर येथे शिवप्रतिमेचे पूजन, शोभायात्रेने जाणता राजाची जयंती साजरी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध ठिकाणी व्याख्यान, रक्तदान शिबिर आयोजित करून व शिवप्रतिमेचे पूजन करून तेर गावात वारकरी दिंडी काढण्यात येऊन उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्राध्यापक विशाल गरड, अमोल तौर यांचे व्याख्यान संपन्न झाले, तर शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती, शिवनरसिंह ग्रुप, अहिल्यादेवी होळकर चौक, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालयासह विविध शासकीय कार्यालयातही मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकरी समवेत यावेळी दिंडी काढण्यात आली. तेरहून इर्शाद मुलानीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, तेर. विनंती करते की माझ्या शांतचित्तीने ऐकून घ्यावा ही माझी नम्र विनंती. फळाला सादर करायच्या अगोदर एक जिजामाता यांचं महत्वपूर्ण वाक्य सांगते. अंगणातली तुळस गोठ्यातली गाय, अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची काय केली जाणार नाही. माझ्या फवाड्याला सुरुवात करते. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालीली असन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याचं अफजल खान, हे नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. शिवनेरीवर एक तारा चमकला, शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मा, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माचा. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी जसे किल्ले त्याचे राज्य, हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. निजामशाह, आदिलशाह, मुघल बादशाह या तिन्ही सत्तांची लढा देत मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हवा वेगाडी नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाडी नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. माझ्या देवाला
घोषणा द्या घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की देवोत्तम Thanks for watching Ekmat Digital.